70च्या दशकात मराठी सिनेसृष्टी तमाशापटाचा काळ होता. हा काळ संपल्यानंतर सिनेसृष्टीत विनोदी सिनेमाची लाट आली होती. त्यात लक्ष वेधून घेणारे एकमेव अभिनेते होते ते म्हणजे ज्युबली स्टार दादा कोंडके. गुडघ्यापर्यंत चड्डी, लोंबणारी लांबलचक अशी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसाचा कट जणू काय पैलवान कट, बारीक अशी छोटीशी मिशी. अशा भन्नाट अवताराचे प्रमुख नायक या काळात प्रेक्षकासमोर आला आणि प्रेक्षकांनी या नायकाला जसं स्वीकारलं. संवाद म्हणण्याची लकब आणि त्यात सहजपणे विनोदी फटकेबाजी म्हणजे दादा कोंडकेचा सिनेमा. त्यात पुढे जाऊन दादा कोंडके यांचा सिनेमा कधीच शिळा होत नव्हता. आजही दादा कोंडके यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. दादांचे सिनेमे सिस्टमे लागणार म्हणजे पार बॉलिवूडपर्यंत अगदी राज कपूर यांच्याही पोटात गोळा यायचा. दादा कोंडके यांनी मराठी सिनेमाला सोनेरी दिवस आणले होते. सिनेमाला थिएटर मिळावं म्हणून खूप संघर्ष केला. पार बॉलिवूडच्या मोठ्या निर्मात्या आणि कलाकारांनी दादांना धमक्या दिल्या. मात्र दादांचे सिनेमे एकदा का थिएटरवर गेले की पुढचे 25 आठवडे खाली उतरण्याचे नाव घेत नव्हते. दादा कोंडके यांचे सिनेमे इतके सुपरहिट होण्यामागचं नेमकं काय कारण होतं, याचा कधी विचार केला आहे का? पाहूया या मागची महत्त्वाची कारणं. दादांचे कर्मक प्रधान सिनेमे, ठसकेबाज आणि सुमधुर गाणी, भोळा भाबडा नायक असलेले सिनेमे तयार करून प्रेक्षक वर्ग आपल्याकडे खेचून आणला. खेड्यापाड्यातील कष्टकरी शेतकरी व शहरातील कामगार वर्गाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच दादा कोंडकेंनी चित्र बनवले. दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे विनोदाचे अजब गजब रसायन. सिनेमाची कथा, संवाद, दिग्दर्शन, गाण्याची निवड या सगळ्यात दादांचा हात कोणी धरू शकत नव्हता. त्या काळात सेक्शुअल कॉमेडी असलेली म्हणजे कमरेखाली विनोद असलेले सिनेमे आणण्याचं धाडस एकट्या दादा कोंडके यांनीच केलं. दादा सिनेमाची कथा तर कधी हिट व्हायची, पण त्यांच्या सिनेमातील नायकाच्या रूपातील दादांचा तोडा, गाणी, संवाद यामुळे दादांचा सिनेमा किमान 25 आठवडे तरी थिएटरमध्ये झळकायला असायचा. दादांनी त्यांच्या कारकिर्दीत 16 सिनेमाची निर्मिती केली आणि ते सगळे सिनेमे रौप्य मोहरी ठरले. दादा कोंडके यांचा नवा सिनेमा प्रदर्शित झाला की तो सिल्वर ज्युबली साजरी करूनच पोस्टर खाली उतरणार हे समीकरण ठरलेलं होतं. त्यामुळे दादांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. त्यातून दादांच्या सिनेमांना ज्युबली स्टार सिनेमा अशी ओळख मिळाली. दादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि अलगद रडवले देखील. विनोदी सिनेमांनी कारुण्याची किनार कशी द्यायची याची नस दादांना सापडली होती. दादांच्या सिनेमाचा नायक ते स्वतः असायचे. त्यांनी साकारलेला रांगडा नायक प्रेक्षकांनी स्वीकारला होता. त्यांची संवाद म्हणण्याची लकब आणि त्यात सहजपणे विनोदी फटकेबाजी प्रेक्षकांना अगदी भावूनच जायची. सोंगाड्या, आली अंगावर, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, गनिमी कावा, ह्योच नवरा पाहिजे, येऊ का घरात, बोट लावून तिथं गुदगुल्या, मुका घ्या मुका, पळवा पळवी, सासर सारख्या सिनेमांनी दादांनी मराठी सिनेसृष्टी दणकून सोडली होती.